एकदम मस्त हा श्रेयस दादा. मस्त होते का? वा, सगळेच बघत होते. थँक्स. आता मी चाललो वरती. बाय. श्रेयस, अरे थांब. श्रेयस थांब ना. काय ग पोरींनो तुम्ही. या पटकन या, फोटो काढून घ्या. एक मिनिट. अरविंदराव आलो. प्रशांत ये बघू दे जरा. हा दाखव. वा वा वा, सुंदर, छानच आहे. आता हे फोटो लवकरात लवकर क्लायंटला पाठवून दे. हो, लगेचच पाठवून देतो. दरवाजा बंद करून घे. हे बघ प्रशांत, आता हे फोटो लगेच क्लायंटला पाठवून दे आणि त्याला सांग पाखरू नवीन आहे आणि नाजूक आहे, त्यामुळे योग्य ती किंमत मिळायला हवी, तरच डिलिव्हरी. आपला मध्यस्थी तगडा आहे, त्याला अजून टाईट करतो, म्हणजे आपल्याला हवी ती किंमत मिळेल. पण तोपर्यंत या पाखरांची काळजी घ्यायला हवी. पण त्याची सोय तुम्ही केली ना? अरे मी नाही, अरे आपल्या ताब्यात आधीच आलेत त्या दोघी. भरपूर उत्साह असतो त्यांच्यात. माझं अर्धधिक काम त्यांनीच सोपं केलंय. पण तरी देखील प्रशांत आपल्याला एक आता स्ट्रॅटेजी करायला हवी. म्हणजे या पाखरांना चारा पाणी देऊन त्यांना गुंगवून ठेवायला पाहिजे, म्हणजे त्यांना वाटेल की आपण काम करतोय. हा, अरे एकदा का डिलिव्हरीची तारीख फिक्स झाली की मग पिंजऱ्यात बंद करून म्हणजे आपली चांदीच चांदी. म्हणजे हा इतका वेळ इथे होता? बहुतेक. म्हणजे त्याने सगळं ऐकलं असणार. कदाचित. पाखरू पाखरू. पाखरू 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 पाखरू. अरे श्रेयस, अरे काय काय बोलतोस? पाखरू पाखरू काय? मी सगळं ऐकलंय. तुम्ही पाखरांची किंमत लावत होतात ना, आणि मग सगळ्या पाखरांना पिंजऱ्यात बंद करून पाठवून देणार. मला पण पाखरू बघायचंय. अरे अरे नाही नाही नाही, हे बघ, अरे आपण आता नवीन बिझनेस करतोय ना, त्या संदर्भात आम्ही बोलत होतो. हो. खोटं बोलताय तुम्ही, मला माहितीये. आपला नवीन प्रोजेक्ट तर लोणची, पापड आणि चटण्या त्याचा आहे ना. पाखराचा काही संबंध नाहीये. पण तुम्ही करताय पाखरांचा बिझनेस. मला कळलंय, मला कळलंय. मी सांगणार आराध्याला. नाही नाही, अरे अरे प्रशांत, अरे आपण हेच बोलत होतो का? हो सर. बंदोबस्त. पाखरू मला माहिती.
काय झालं? काही झालंय का? नाही काही नाही. तुम्ही असे टेन्शन मध्ये का आहात मग? कुठे टेन्शन? टेन्शन काही नाही. मी ऐकलंय, मला माहितीये. अरे काय श्रेयस, असं काय करतोस तू? काही नाही, मी याला सांगत होतो की तू तब्येतीची काळजी घे. बघ कपडे किती खराब झालेत ते. मी हेच सांगत होतो की खूप नाही ही खोलीच मला वाटतं खराब झाली आहे. ती पण जरा साफ करून घ्यायला हवी. काय प्रशांत, काय वाटतं तुला? काका मी करेन, तुम्ही नका काळजी करू. श्रेयस तू चल बरं, तुझ्या औषधांची वेळ झालीये. ठीक आहे, बाय बाय. निसटला आपल्या हातून कार्टून. त्याने कुठेतरी तोंड उघडलं तर आपला प्लॅन फसू शकतो. त्याचा बंदोबस्त करायलाच हवा. बस इथे. ठीक आहे. मला सांग, तुझं आणि दयानंद काकांचं काय बोलणं सुरू होतं? तू म्हणत होतास की मी ऐकलंय. कशाबद्दल ऐकलंय तू? काय माहितीये तुला? काय नाही, ते नवीन पाखरांचा बिझनेस सुरू करणार आहेत ना, त्याबद्दलच ते बोलत होते. पाखरू 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 पाखरू. बस बस बस, तू बस इथे, बस. ठीक आहे. काय झालं? पाखरू, पाखरांचा बिझनेस. मला नाही वाटत दयानंद काकांच्या बोलण्यात असं काय आलं असेल. तू नीट आठव बरं, काय बोलत होते ते? अरे मी तेच ऐकलं होतं, ते पाखरांबद्दलच बोलत होते. ऐक ना, मला पण पाखरू पाहिजे. तू काकांना सांग ना मला पाखरू द्यायला. श्रेयस सांग ना. श्रेयस तू ना काय बोलतोयस मला काहीच कळत नाहीये. अरे असं काहीतरी ऑड वाटतंय. पण मी काय सांगते, कोणाचंही बोलणं असं लपून ऐकणं चांगली गोष्ट नाहीये. मी लपून कोणाचं काही बोलणं नाही ऐकलंय. मी तर त्या रूम मध्येच बसलो होतो, मग ते दोघं त्या रूम मध्ये आले आणि पाखरांबद्दल बोलायला लागले. मला माहितीये लपून नसतं ऐकायचं, बॅड मॅनर्स आहे. सावकाश राहू दे. बस तू आधी बस. सावकाश. पाणी आणते मी तुझ्यासाठी. थांब. हे घे. चला आता औषध घ्यायचंय. श्रेयस असं का म्हणतोय? पाखरू आणि पाखरांचा नवीन बिझनेस तर लोणची पापड यांचा आहे. मग हे पाखरू काय? अहो मला की नाही आज फार बरं वाटलं. कसं आहे ना, श्रावणीच्या चुका तुम्ही डोळ्याआड करून तुम्ही तिला तुमच्या प्रोजेक्टमध्ये सहभागी करून घेतलं. फार हुशार मुलगी आहे होती, तुमच्या नक्की उपयोगी पडेल. अहो मी काय म्हणतेय, मी असं म्हणत होते की श्रावणीला तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये सहभागी करून घेतलं, ते खूप छान केलं. फार हुशार मुलगी होती, तुमच्या नक्की उपयोगी पडेल. श्रावणी हुशार आहेच, पण मला श्रेयसची कमाल वाटली. तो आज बरंच काही बोलत होता, पण उद्या ते त्याला आठवेल याची खात्री देता येत नाहीये. नाही, त्याचा मेंदू फार तल्लख आहे बरं का. हो, वय पुसलं गेलंय त्याचं, पण आज ज्या गोष्टी घडतात ना आत्ता आजूबाजूला, त्या सगळ्या गोष्टी त्याच्या लक्षात राहतात.
अहो कधी कधी इतक्या हुशारीने गोष्टी बोलतो ना की तुम्हाला मला सुद्धा कळणार नाही तशा. हो. अहो त्याचं आजूबाजूला व्यवस्थित लक्ष असतं. आपल्या आजूबाजूला काय चाललंय काय नाही हे बरोबर कळतं त्याला. अगदी ना आपल्यावर गेलाय. आपल्यावर? अहो काय बोलताय काय तुम्ही? आपला मुलगा नाहीये तो, तुमचा भाचा आहे, तुमच्या भावाचा मुलगा. अहो भावाचा म्हणजे आपलाच नाही का? त्याचे संस्कार माझे संस्कार एकच ना. आणि तुम्ही आणि मी काही वेगळे आहोत का? म्हणून म्हटलं आपल्यावर गेलाय. आपल्यावर म्हणजे आपल्या संस्कारांवर गेलाय. कसला आपला? उलट हा कार्टा आड येणार आणि माझ्या गळ्याला तात लावणार. त्याच्या आतच त्याचा गेम करावा लागणार. कसं सांगू तुम्हाला? ज्याच्याबद्दल इतकं तुच्छतेने बोलताय तुम्ही तो आपलाच मुलगा आहे. जेव्हा यशोधरेने माझ्यावरती घाला घातला तेव्हा नाही सांगू शकले मी तुम्हाला. तुमची दहशतच इतकी होती की धाडसच झालं नाही. वाटलं तुम्हाला कळलं तर खून खराबाच कराल आणि नंतर कधीच सांगता नाही आलं. वेळ हुकली आणि आता ती वेळ पुन्हा कधी येईल तेही माहित नाही. तुमच्या नव्या व्यवसायाची आज पहिली सुरुवात आहे. तुम्हाला भरघोस यश मिळू दे. तुम्ही बोललात म्हणजे होणार. आम्हाला भरघोस यश मिळणार. आत्या नमस्कार करते. औक्षवंत हो. हे घे. औक्षवंत हो. तुम्ही दोघीही चांगल्या कामासाठी चाललात. तुम्हा दोघींचीही प्रगती हो. थँक्यू आत्या. होणार होणार. अहो आमचा हात आहे दोघींच्या डोक्यावर, मग प्रगती होणार. आणि तुम्हाला सांगतो आमचं जे काही आता यश आहे हे सगळं शकुंतलामुळे. वाह. अहो शकुंतला खंबीरपणे आमच्या पाठीशी आहेत. काहीतरीच तुमचं. मग काय? काका म्हणजे तुम्हाला तुमच्या पाखरांच्या बिझनेस मध्ये पण यश मिळेल ना? आणि मग तुमचा बिझनेस मध्ये फायदा झाला की मला पण एक पाखरू देणार का? काय सांगितलं होतं मी? कालपासून ना असंच काहीतरी सांगतोय. असू दे, आपण समजून घेऊया. चला आपण निघायचं का, नाही तर उशीर होईल. हो. पण काका तुमचा हात माझ्या पण डोक्यावर ठेवणार का? म्हणजे माझी पण प्रगती होईल. अरे असू दे असू दे. आणि आत्या तू पण मला आशीर्वाद देणार का? म्हणजे मला पण यश मिळेल. आयुष्मान भव. तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होते आणि खूप खूप मोठा हो.
थँक्स. या मूर्खाने माझा घात करायच्या आधीच याचा घात मी करणार, तोही लवकरात लवकर. चला निघूया. काळजी घे हा तू. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय. बाय. चला या. बाय. अरे वा, या हजर आहेत का? अरे प्रशांत, हे काय, यांना अजून आयडी कार्ड दिलं नाहीस? अहो मी तुमचीच वाट बघत होतो. अरे माझी काय वाट बघायची, दे 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 लगेच दे, यांनाही दे. हो साहेब, लगेच देतो. छान. पण काका, आपण या अशा जागेतून आपला बिझनेस करणार आहे का? म्हणजे पुढे काही बॅक ऑफिस किंवा काहीतरी आहे का? अगं आत्ता आपला सेटअप हा खूप छोटा आहे. काय आता एम्प्लॉईज देखील आपल्याकडे कमी आहेत. हा आता हळूहळू वाढेल बिझनेस, मग त्याप्रमाणे बघ पुढे पुढे आणखीन प्रगती करू. तारा, तू माझ्यावरती विश्वास ठेव, काही काळजी करू नको. अगं बघ पुढे पुढे कसं बिझनेस आपला डेव्हलप होतोय. काका, अहो एवढ्या सामानात 100 पापड पण बनणार नाही आणि पुरेसं लोणचं पण बनणार नाही. आणि पापड वाळत घराला जागा कुठे आहे? पापड जर वाळले नाही ना आपण तसेच पॅक केले तर त्याला बुरशी लागेल. काका, तुम्ही परत एकदा विचार करा. आपल्या बिझनेससाठी जर काही मदत लागत असेल ना तर मी बाबांशी बोलते, आजींशी बोलते. पण काय तो मार्ग काढून आपण सगळं प्रॉपर करूया. तारा, माझ्यावरती विश्वास ठेव आणि आता काम सुरू करा. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं थोड्या दिवसात मिळतीलच. काम सुरू कर. काका, मी बोलते तिच्याशी. चल. तारा, काय बोलतेस तू? सगळ्यांसमोर दयानंद काकांचा अपमान होत होता, हे तुझ्या लक्षात नाही आलं का? आणि तू ज्या पद्धतीने त्यांच्याशी बोलशील त्याच पद्धतीने त्या पोरी पण बोलतील ना. जर त्या मुलींनी उद्या उठून काकांचा अपमान केला तर मग काय करायचं आपण? दयानंद काका आपलं सगळं ऐकून घेतात ना, मग आपण त्यांच्याशी वाटेल तसं वागू नाही शकत. आणि हे बघ, हे विसरून चालणार नाही की इथे पण मीच तुझी सिनियर आहे. म्हणून तुला काहीही वाटलं, काहीही बोलायचं असलं, काहीही विचारायचं असलं तर मला येऊन विचार. डायरेक्टली काकांना जाऊन विचारू नको. हे बघ, माझा हेतू काही तसा नव्हता. ही जागा जरा विचित्र वाटली म्हणून विचारलं मी त्यांना. ठीक आहे, ठीक आहे, पण यापुढे लक्षात ठेव. चला आता जाऊया. चल. या आपण कामाला सुरुवात करूया. चल ग.
काहीतरी मेसेज आला आणि अचानक हे दोघं बाहेर गेले. कशाबद्दल बोलतायत हे जाऊन? बघायला हवं काय चाललंय ते.